मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज परत एकदा शॉपिंगचा व्हिडिओ टाकते, म्हणजे शॉपिंग हॉल टाकते। तर चला, थोडंसं वेगळं शॉपिंग आहे। पहिल्या 2-3 व्हिडिओमध्ये होतं ना सिमिलर त्याच गोष्टी होत्या, पण यावेळेस थोड्याशा वेगळ्या आहेत। तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया, कारण नवीन नवीन गोष्टींची ओळख पण होते आणि लिंक सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या वस्तूंच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील रोजच्या प्रमाणेच। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिले पार्सल ओपन करते। खरं तर हे पॅक केलेलं असतं ना ते फोडायचा जास्त कंटाळा येतो, पटकन असं वाटतं पटकन ओपन व्हावं आणि मी लगेचच बघावं असं वाटतं मला। तर त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं होतं त्या दिवशी की लेस मागवलेल्या होत्या, पण त्या दिवशी आल्या नव्हत्या, त्यामुळे आज आल्या। तर आता आज आपण ओपन करूया। तर हा पूर्ण सेट मला भेटलेला आहे काहीतरी 274 रुपयांना पूर्ण भेटलाय का 284 असं समथिंग आहे। 300च्या वर नाही, पण 274 का काय असंच आहे ते। तर मी एक ओपन पण करून बघूया। लेसच आहेत सगळ्यामध्ये, हे बघा क्वालिटी बघूया आपण, कारण कधी कधी काय होतं ना क्वालिटी एवढी काही खास येत नाही। हे बघा पूर्णपणे चांगल्या क्वालिटीची लेस आहे, पूर्णपणे चांगल्या क्वालिटीची आहे आणि त्याच्यावरती मीटर नाही लिहिलं की किती मीटर आहे, पण तेवढीच गड्डी तर दिसते। जे मी दुकानातून घेते ना तेवढ्याच गड्ड्या दिसते। ते आहेत 6 आहेत, 6 कलर आहेत। त्याच्यामध्ये गोल्डन आहे, ब्ल्यू आहे, डार्क ब्ल्यू, त्यानंतर मोरपंखी थोडासा ग्रीन असतो ना तसा, येलो आहे आणि ऑरेंज आणि हा रेड। भरपूर मोठा सेट पण आपण घेऊ शकतो, पण मी आता सध्याला तरी एवढ्याच घेतल्या कारण हे बऱ्यापैकी असेच कलर माझ्याकडे ड्रेसचे वगैरे येत आहेत। तर मी मग ते कलर सिलेक्ट करून घेतले। तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता, खूप छान आहे क्वालिटी। लेस सुद्धा मला त्या दिवशी ती दोरी सुद्धा खूप मस्त भेटली होती, तरी म्हणजे सगळ्याच आवडल्या। आपण सगळीच काढून बघूया, कारण आता ह्याच्यात ठेवणारच नाहीये, लागेलच, हे एक ना एक लागणारच आहे। ते गोल्डनचं मला वाटतं, हे गोल्डन खाली पण गोल्डन वर पण गोल्डन एवढं खास वाटत नाही, बाकीचे कलर कॉम्बिनेशन मस्त वाटतंय, पण गोल्डन कसं सगळ्यावर मॅच होतं, मग म्हटलं बघू झालं तर झालं, छान दिसेल। तर चला आता दुसरं ओपन करते। ह्या पार्सलसाठी ना म्हणजे झालं काय सांगते, जो मी ऑरेंज फ्रॉकचा व्हिडिओ टाकला होता ना दोघी बहिणींचा, त्यावरती इतक्यात जास्त मला ऑर्डर आल्या, जवळजवळ 17 ऑर्डर होत्या। मग मी 5 मीटरचे असे 7-8 सेट मागवले होते फॅब्रिक, आणि त्यात एकच आला, ती पण अर्धच आलं होतं आणि बाकीचे पीस आलेच नव्हते। जवळ 1300 रुपयांचं होतं ते फॅब्रिक, आलेच नव्हते। आणि मग आता मला परत काय करावं लागलं, ते रिटर्न देऊन परत एक सिंगल पीस मागवावा लागला। मी सिंगल मागवला। सिंगल मागवल्यानंतर बघा एकाच कागदामध्ये त्यांनी सगळे पीस दिलेत, पण त्या दिवशी जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन सुद्धा त्यांनी एकच सिंगल पीस दिला होता याचा। तर हे बघा 1 2 3 4, आता मी 4च घेतले, कमीच घेतले कारण काही ऑर्डर मागं पुढं आहेत। तर म्हटलं तसं घेऊया, आधी 4चा सेट म्हणजे 4 आधी वेगवेगळे घेऊन बघूया कसं येतंय। बरोबर आलं तर नंतर मग कॉम्बो मध्ये मागवलं ना की एक साथ क्वांटिटी जास्त घेतली की ती जरा छान वाटतं। तर ह्या ड्रेसचे इतके ड्रेस आहेत ना, आता मी कटिंग करेलच, आता कटिंग करायला घ्यावंच लागणार आहे, कारण इतका कलर छान दिसतो। त्या दिवशी मी बर्थडेला पण समरच्या घातला होता, सगळेजण विचारत होते की कुठून आणलाय, खूप मस्त दिसत होता तो ड्रेस मला। आणि डेली यूजला इतका हलका कपडा आहे, इतका स्मूथ कपडा आहे, खूप म्हणजे खूप मस्त आहे। उन्हाळ्यात वगैरे सुद्धा आपण वापरू शकतो। तर हे होतं फॅब्रिक। त्यानंतर पुढचं ओपन करूया। तर हे फॅब्रिक 250ला 5 मीटर असंच आहे। तुम्ही जरी घेतलं तर तुम्हाला 250लाच भेटणार आहे। मला हे 250ला 5 मीटर भेटतं आणि एका ड्रेसमध्ये पूर्ण 5 मीटर फॅब्रिक जातात। माझ्या साईजच्या असतील ना तर 3 मीटर मध्ये होतं, पण लगेच किंमत बघून मग डायरेक्ट XXL, 4XL, 3XL, XL, L साईज, मीडियम साईज सुद्धा नाही हो दोघांची, फक्त स्मॉल साईज, म्हणजे माझी साईजच फक्त 2 होतात, नाहीतर होतच नाही। तेही इतकं ऍडजस्टमेंट करावं लागलं, भाई छोटी करावी लागते, मार्जिन आतमध्ये कमी सोडावं लागतं, हे सगळं ऍडजस्टमेंट होईल ना तेव्हा 2 होतात। पण मी एक शक्यतो एका फॅब्रिकच्या सेटमध्ये ना एकच ड्रेस बनवते, कारण मग मी भाई पण इथपर्यंत लांब देते ना, त्याच्यामुळे मग भाईलाच जवळजवळ अर्ध्या मीटरपेक्षा जास्त कपडा लागतो। अर्ध्या मीटरमध्ये पण होत नाही इथपर्यंत भाई करायची म्हटलं तर। आणि घेरला सुद्धा त्रिकोणी कपडा फोल्ड करावा लागतो, त्याच्यामुळे पूर्णच फॅब्रिक निघून जातं। आणि मग त्याच्यामुळे मग मी तशी किंमत त्याची ठेवलेली आहे की साईज जर जास्त असेल तुमची मोठी तर त्या साईजनुसार मग पैसे कमी जास्त होतात। माझ्या साईजची असेल तर मग ते तेवढ्यालाच भेटतंय। त्यानंतर पुढचं ओपन करूया। तर याच्यामध्ये ड्रेस मटेरियल आहे, जो आपल्याला छोट्या एका मुलीचा शिवायचा आहे।
पटियाला टाईप थोडासा धोती पॅन्ट आहे खाली. आणि हे बघा हा पॅन्टचा कपडा आहे, छान आहे कपडा, एकदम सिल्क मध्ये थोडासा आहे, मस्त वाटतोय. आणि हा तिचा टॉप आहे, हा सुद्धा मऊ आहे, कडक वगैरे नाहीये बघा, मऊ आहे. आणि ही तिची ओढणी आहे, ओढणी खूप लांब असणार आहे कारण हा मोठा ड्रेस मटेरियल आहे. आणि ती मुलगी 4-5 वर्षाची आहे, तर आता हा मला कट करून तिच्या मापाची ओढणी बनवून द्यावी लागणार आहे. तर आता बघूयात. आता ड्रेस तर खूपच छान आला आहे, दुपट्टा सुद्धा मस्त आहे. हे बघा 400 रुपयांना हा मटेरियल आहे. आणि धोती पॅन्ट शिवायची आहे, वरती तिला असं स्लीवलेस टॉप शिवायचा आहे. तर शिवेन ना त्यावेळेस तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघायला भेटेलच. तर बऱ्याच जण म्हणतात कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाक, तर मला एडिटिंगला वेळच नाही, त्यात मी आजारी पण होते 2-4 दिवस, अजूनही आहे, काय बरी नाही पूर्ण झाली. तर त्याच्यामुळे मग मी खूप स्क्रीन पासून लांब राहते, मोबाईल पासून, कारण डोळ्यातच वेदना होत आहेत. जास्त दुसरं काही नाही, थंडी नाही, ताप नाही का काही नाही, खोकला पण जास्त नाही, पण हे डोळे आहेत ना, डोळ्यामध्ये वेदना होत आहेत, खूप असं डोळे जळजळ करतात आणि पाणी येत होतं, त्याच्यामुळे मोबाईल पासून दूर होते. जेवढ्यांच्या पण ऑर्डर बुक झाल्या त्या रुद्राच्या पप्पांनी केल्या, मी काही केलं नाही, त्यामुळे एडिट पण व्हिडिओ केले नाही जास्त, अगदी शॉर्ट व्हिडिओज फक्त टाकलेत. आणि ब्लॉगिंगचं तेवढा मग टाकते रोज डेली. तर त्यानंतर पुढचं आपण ओपन करूया. तर ही आहे गुढी स्पेशल साडी, गुढी बनणार आहे या साडीची. किती सुंदर असा कलर आहे बघा, कॉम्बिनेशन पण थोडासा येलो ऑरेंज मध्ये जातोय हा शेड, आणि ग्रीन बॉर्डर आहे. तर याची गुढी बनणार आहे, गुढीसाठी ही साडी घेतलेली आहे, खूप छान आहे साडी. आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. बरेच गुढी आपण बाहेरने घेतो बघा, रेडीमेड साड्या मला बरेच जणांनी पाठवल्या अशी, तर ती खूप हलका कपडा होता, पण मी थोडा चांगला कपडा वापरणार आहे अशातला, खूप मस्त आहे. तर ही साडी पण 700ला भेटलेली आहे, 500च्या वरच आहे, 547, 584 असं. त्यानंतर आहे लेस, ही लेस मी शक्यतो पोटली बॅग मध्ये आणि बटव्यामध्ये वापरते, बाकी कशामध्ये ही लेस देत नाही, कारण ब्लाउज वगैरे मी शिवत नाही, शिवेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगेन. तर ही लेस ना दुकानामध्ये 180ला भेटते, हा पूर्ण सेट आहे ना 180ला भेटतो, 25ला मीटर भेटते. आणि ऑनलाईन मला ही पूर्ण लेस 147ला भेटलेली आहे. आणि क्वालिटी पण इतकी सुंदर क्वालिटी आहे ना ह्याची, खूप जास्त चांगली क्वालिटी आहे. हे बघा आतनं बाहेरनं दोन्ही साईडनं. कधी कधी काय होतं मने बरोबर असतात, पण ही जी वरची पट्टी असते ना गोल्डनवाली ती खूप लूज असते. तर ह्याची खूप छान आहे आणि कलर पण खूप ब्राईट, म्हणजे खूप छान क्वालिटी आहे या लेसची. दुकानातल्यापेक्षाही जास्त मला आवडली, कारण दुकानातून पण मी आणलेली होती मागच्या वेळेस, काहीतरी 180 कसं जास्तीचीच होती, कारण 25 रुपयाला मीटर त्यांनी दिलं होतं. आणि पूर्ण बॉक्स घेतल्यावर 200च्या वर काहीतरी गेलं होतं, ते पूर्णच मी आणते, मी असं 1-1 मीटर आणत बसत नाही. आज न उद्या तिचा डबल दुसरीकडे कुठं वापर होणारच असतो, त्यामुळे मी घेत नाही. तर 150च्या खालीच आहे ही लेस, महाग नाही जास्त. त्यानंतर पुढचं आहे खूप जास्त विचारला जाणारं पार्सल आहे, कारण जे पण आले ना माझ्याकडे फ्रॉकसाठी म्हणा ड्रेससाठी, त्यांनी पहिल्यांदा हेच विचारलं, खण फॅब्रिकमध्ये भेटेल का, खणामध्ये भेटेल का असंच विचारलं होतं. आणि मी खणाचं मुद्दाम घेत नव्हते, कारण इतकं महाग आहे ना हे, पण ह्यावेळेस घेतलंय कारण गुढी शिवणार आहे खणाची, तर मग घेतलंय. आणि जे देतील त्यालाच देणार आहे. एक आधी सॅम्पलसाठी म्हणजे शिवेन, याच्यातून राहिला कपडा तर मी माझ्यासाठी काहीतरी बनवेन, काय नाही एवढं. तसे खणाचा फ्रॉक मला खूप सुंदर दिसेल, वन पीस किंवा काही ड्रेस, जरी नाही गेली गुढी तरी सुद्धा. तर त्यानुसार गुढीची किंमत सुद्धा तशीच राहणार आहे, कारण या खणाच्या साडीची क्वालिटी पण तुम्ही बघा इतकी सुंदर, आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. याच्यामध्ये अजूनही कलर आहेत, पण मला वाटलं की ग्रीन कलर जास्त चालेल, आणि 2 एक साथ नको घ्यायला, कारण महाग आहे ही. 700-800 अशीच भेटती खणाची साडी. महाराष्ट्रात आपल्या 100 रुपये मीटर खण फॅब्रिक भेटतं, इथं नाही भेटत. कमी पण भेटतं महाराष्ट्रामध्ये, इथं नाही भेटत, इथं भेटतच नाही. मी ऑनलाईन कशी तरी शोधून काढली, ती सुद्धा मला 800 का काय रुपयानं पडली होती, 700च्या वरच होती बहुतेक, 800च्या आसपास का 800च्या बी वर होती. आणि या पदराला असे गोंडे आहेत, तर मी एकदा ही साडी नेसायचं माझं मन करतंय, कारण अशी साडी मी कधी नेसली नाहीये. तर असा रेड पदर आहे बघा, ओपनच करून बघूया आपण. हे बघा हे असं आहे, पदराचं एवढं आपल्याला काही काम लागणार नाही, आपल्याला इकडचं खणाचंच फक्त पाहिजे जास्त करून. पण एकदा ही साडी हळदी कुंकाच्या वेळेस घेतली असते ना, मस्तच झालं असतं, नेसताही आली असती मला. तर
तुम्हालाही भेटत असेल तर लिंक तुम्हाला मिळेलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून जाऊन नक्की घ्या. छान आहे क्वालिटी, तर एकच नंबर क्वालिटी. मी 200% देईल त्याला, इतकी छान त्याची क्वालिटी आहे. त्यानंतर आपण पुढचं पार्सल ओपन करूया. तर ही सुद्धा साडी आहे. त्या साडीचा लहान मुलीसाठी आपला ड्रेस बनणार आहे, पण त्यांनी बघितली तसा कलर मला वाटत नाहीये साडीचा. तसाच आहे पण खूप फेंट वाटतोय. फोटोमध्ये त्यांनी जो सिलेक्ट केला होता ना तो डार्क होता, तर मी त्यांना फोटो टाकते, बघू त्या काय म्हणतात. पण क्वालिटी छान आहे, फक्त कलर थोडासा फेंट वाटतोय. तर काही जण असे येत आहेत की त्यांना फेंट कलर पाहिजे, काही जण असे येत आहेत त्यांना डार्क कलर पाहिजे. आता बघू त्यांना आवडलं तर. पण खूप छान आहे साडी सुद्धा, आपण ओपनच करून बघूया. मस्त क्वालिटी आहे बघा. तर ही साडी सुद्धा 450ची आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं, फ्रॉक असू द्या, वन पीस असू द्या, मी जास्त कमी किमतीची साडी वापरतच नाहीये, अगदी चांगलीच क्वालिटीची वापरते. तरी उलटी बाजू आहे, सरळ बाजू इकडे आहे. हे बघा, त्यांना दाखवेल पहिल्यांदा. कलर पण छान आहे, फक्त थोडासा फेंट वाटतोय, डार्क एवढा वाटत नाहीये. हा याचा पदर आहे आणि हे पूर्ण अशी साडी आहे. आणि याचा आतला आणि बाहेरचा कपडा सेम आहे, त्याच्यामुळे टिकायला खूप जास्त आहे. ज्या पैठणीची साडी आहेत ना, त्याचा आतला कपडा वेगळा आहे, बाहेरचा वेगळा आहे. पण ह्याचा तसं नाहीये, ह्याचा आतलाही चांगलाच आहे आणि बाहेरही चांगलाच आहे. दोन्ही साईडनी वापरू शकतो असाच आहे. आणि त्याच्यासोबत हा सुंदर असा ब्लाऊज पीस आहे. तर ब्लाऊज पीसचा वरचा पार्टचा बनणार आहे आणि साडीचा खालचा बनणार आहे घेर. तर आता बघू, त्यांना दाखवते की असे आहे, तर मग ते काय बोलतायत त्यांना दाखवेन. कारण मी पहिल्यांदा त्यांना ज्यांचे आहे त्यांना दाखवते की असं आलेलं आहे. ज्यांचं चांगलं आलं त्यांचं नाही दाखवत, फक्त ज्यांचं असं थोडंसं मला नाही पर्सनली आवडलं तर मग मी त्यांना सांगते की असं आलंय म्हणून. त्यानंतर पुढचं, तर हे आपलं बनणार आहे फिडिंगची कुर्ती. तर फिडिंग कुर्तीचं फॅब्रिक आहे, ओपन करूया. तर फिडिंग कुर्तीसाठी मी पूर्ण कॉटनचं फॅब्रिक वापरते, पूर्ण कॉटनचं. हे बघू शकता, हे कॉटन आहे, कॉटन ब्लेंड मध्ये आहे, पण खूप इतकं मऊ आहे ना, खूप जास्त मऊ आहे. कारण चेन पण लावता आली पाहिजे ना. फिडिंग कुर्तीला चेन एवढी जर असा मऊ कपडा असेल ना, सूत म्हणजे त्याचं असं खूप झिरझिर सूत असेल ना, तर चेन नाही लावता येत नाही, तर व्यवस्थित आली पाहिजे चेन लावाय. तर त्यासाठी मी मग हा घेतलाय. तर मग त्यांना देईल मी आता, शिवेल ना फिटिंगची कुर्ती, त्यावेळेस तुम्हाला ह्याचंही कटिंग स्टिचिंग बघायला भेटेल. तर हा 300चा आहे आणि अजूनही 2-4 ऑर्डर आहेत फिटिंग कुर्तीच्या, त्यांचे सुद्धा 300चंच फॅब्रिक आहे. ते आले ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. त्यानंतर सगळ्यात शेवटची साडी, ही साडी सुद्धा बहुतेक ह्यातलीच आहे, कारण सेम ब्लाउज पीस आहे. हे बघा, सेम ब्लाउज पीस आहे, फक्त याचा कलर थोडा डल वाटतोय आणि याचा कलर ब्राईट वाटतोय. येलो शेड मध्ये आहे ही. हे बघा, किंमत दोघींची तेवढीच आहे, 450 का 500च्या वरच आहे बहुतेक. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईन, तिथून तुम्ही बघा कितीला आहे. बहुतेक 450-500चा आहे. दोन्हीचा पॅटर्न, दोन्हीची प्रिंट, दोन्हीचं हे सगळं सेम आहे दोन्हीचं. आणि दोन्हीचाही व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा बघायला भेटेल. फुल जरी नाही आला तर शॉर्ट व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन की याचा लुक कसा झालाय तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्याच्यावरती हा ब्लाउज पीस आहे आणि ह्यांना सुद्धा ब्लाउज पीसचा वरचा पॅटर्न पाहिजे. तर ज्यावेळेस स्टिच होईल ना त्यावेळेस खूप जास्त सुंदर याचा लुक दिसणार आहे. आणि चला तर आता पटपट मी ना हे सगळं भरून ठेवतं. तर सगळी शॉपिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. एक राहिलं, हे जो कपडा आहे ना ह्याची पर्स बनणार आहे, शिवायची आहे पर्स, पण वेळच नाही भेट. राहिलं बघा, तर हा जो कपडा आहे ना ह्याची पर्स बनणार आहे, पार्टी वेअर पर्स मी वन साइड बनवणार आहे. आणि पण बनवायच्या पण वेळच भेटत नाही, त्यात तब्येत पण एवढी ठीक नव्हती, तर मग स्टॉप दिलं होतं त्याला. पण आता बनवूनच टाकेन मी, उद्या वगैरे बनवेन. पण ऑलरेडी इतकं काम आहे ना, इतकंच काम आहे की बास, बापरे खूप जास्त काम आहे. तर बघा, तर तुम्हालाही खणाची फ्रॉक पाहिजे असेल तर कपडा अवेलेबल झालेला आहे, पण प्राइस थोडी जास्त राहील. रेग्युलर आपण 1 वर्षाच्या खालच्या मुलीची 550 ठेवलेली होती आणि 4-5 वर्षाच्या खालच्या मुलीची 600 ठेवली होती. त्याच्यामध्ये 100 रुपये वाढतील, कारण 100 नाही जास्तच वाढतील, कारण त्या ज्या साड्या होत्या ना त्यावाल्या दुसऱ्या पैठणी म्हणा, दुसऱ्या म्हणा, त्या 450-500च्या होत्या, म्हणजे 600च्या खालच्याच होत्या. ती पैठणी होती ना ती 594च्या आसपास आहे, म्हणजे 600. पण ही 850ची आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमचे 100-150-200 वाढू शकतात, कारण कपडा सुद्धा खूप छान आहे. तुम्ही ट्रॅडिशनलला तर वापरा, पण डेली पण घातला ना तरी पण चांगला आहे. ती दुसऱ्या साड्या आहेत ना त्याचा आतली बाजू एवढी अशी चांगली नाही. आणि या खणाच्या फॅब्रिकच्या आतली बाजूही तुम्हाला दाखवते.
हे बघा, आतली सेम आहे, बाहेरचीही सेम आहे, त्यामुळे टिकायला इतकं जास्तही टिकेल नाही. फ्रॉक खूप टिकेल, डेली पण वापरू शकतो आणि ट्रॅडिशनल आहे. त्याच्यामुळे 100-200 रुपये जास्त जरी गेले ना तरी क्वालिटी चांगली भेटणार आहे, एवढं मात्र नक्की. तर पाहिजे असेल तर पटपट, माझा नंबर मी देत नाहीये पण आज मी तुम्हाला माझा नंबर स्क्रीनवरती देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकेल, किंवा मग लिहून घ्या. माझा नंबर आहे 97-341-021. हा माझा मोबाईल नंबर आहे बिझनेस म्हणजे ऑर्डर बुकिंगसाठीचा. त्याच्यावर तुम्ही नक्की ऑर्डर करा. तुम्हाला यातलं जे पण पाहिजे असेल ते सगळे तुम्हाला कलर्स वगैरे सगळे भेटतील व्हॉट्सअपला हाय आल्यानंतर, आणि किंमतही सांगितली जाईल. तर कशी वाटली आजची शॉपिंग तेही मला कमेंट करा, कारण तुम्हाला खूप आवडतं हे शॉपिंग बघायला, आणि कारण याच्या आधीचे व्हिडिओ सुद्धा आपले छान चालले होते, तर हाही चालेल. आणि चला आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. उद्याच्या छोट्याशा छानशा ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.